बॅक स्टुडंट्स, जसं आपल्याला माहित आहे की आपण रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर बघतोय. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 7 मध्ये आपण अँग्युलर मोमेंटम किंवा ज्याला आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतो, नंतर आपण त्याचा लॉ पाहिला. लॉ इन द सेन्स आपण त्याचं डेरिव्हेशन पाहिलं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर आपण टॉर्क काढला. ओके, जसं आपण लिनियर मोशन मध्ये फोर्स अप्लाय होतो तसा रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क अप्लाय होतो. फोर्सची जागा टॉर्क घेतो. त्याचं डेरिव्हेशन काढलं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा फॉर्म्युला लाय अल्फा. ओके, आज आपण जे बघणार आहे ते एक न्यूमरिकल बघणार आहे, आपलं जे पेंडिंग पडलेलं ते, बरोबर. आणि मग आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघणार आहे. तर न्यूमरिकल काय आहे, तर जे न्यूमरिकल येतात ते मॅक्झिमम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वर येतात. पण कधी कधी आपल्याला काय करावं लागतं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागतो वेगवेगळ्या ऍक्सिस साठी सुरुवातीला, मग पुढे डेरिव्हेशन सोडवायचे. मग त्यासाठी आपण वापरतो पॅरलल ऍक्सिस अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस. तसाच एक प्रॉब्लेम दिलाय बघा इथं. बघा, ए फ्लाय व्हील इज अ मेकॅनिकल डिव्हाइस स्पेसिफिकली डिझाईन टू इफेक्टिव्ह स्टोअर रोटेशनल एनर्जी. म्हणजे एक फ्लाय व्हील आहे. फ्लाय व्हील म्हणजे जे रोटेटिंग व्हील आहे, हे कशासाठी डिझाईन केलंय तर त्याची काय रोटेशनल एनर्जी स्टोअर करण्यासाठी. फॉर पर्टिक्युलर मशीन इट इज इन द फॉर्म ऑफ युनिफॉर्म 20 kg डिस्क. मास दिले एम मिळाला आपल्याला 20 kg. डायमीटर ऑफ द डिस्क दिलाय 50 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस त्याची आपल्याला काढता येतील 25 सेंटीमीटर or 25 × 10⁻² मीटर. Able to rotate about an own axis. Calculate the kinetic energy when rotating at 1200 RPM. पुन्हा बघा इथं RPM दिले बरं का बाळांनो. काय दिले? RPM. वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू RPS, रोटेशन पर सेकंड. 16 डिवाइड करायचं त्याला. बघा, त्याला 16 डिवाइड केलं तर 20 येईल. हो का, इथं 20 वापरले आणि इथं सेंटीमीटरचं कशात केलंय, मीटरमध्ये केलंय. या कन्सेप्ट आपल्याला आता वेल नोन आहेत, त्यामुळे ह्या परत सांगत बसत नाही. यूज π² इज इक्वल टू 10 सिम्प्लिफिकेशन साठी. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस इट रोटेट अबाउट टँजेंट टू अँड इट्स प्लेन. म्हणजे जर टँजेंटला रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढायचा. आधी काय करूया, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढूया आणि मग जाऊया पुढे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा 1/2 I⍵². आपल्याला पाठ आहे हा फॉर्म्युला. But first we have to know the formula for or the value of moment of inertia of a disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. हा तर पॉइंट आहे आपला. मी पुन्हा बोलतो, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया असा करावा लागतो पासिंग थ्रू इट्स सेंटर. हे बघा, आधी हा माहित पाहिजे ना, IZ ही डिस्क आहे समजा, तर हा IZ माहित पाहिजे उभा, आणि त्याचा फॉर्म्युला मला माहित आहे 1/2 mr². हो का, आधी माहित आहे आपल्याला, आपण डिराइव्ह पण केलाय 1/2 mr². मग आपण 1/2 mr² आय च्या जागी टाकू शकतो. ओमेगाचा तर फॉर्म्युला मला माहित आहे 2πn. त्याचा स्क्वेअर केला 4π²n² येणार. आता या फॉर्म्युला मधलं मला माहित काय काय बघूया. हे बघा, मला आयचा फॉर्म्युला माहित आहे, बरोबर. मला ओमेगाचा फॉर्म्युला माहित आहे. आता हे सॉल्व्ह करून घेऊया. 2 × 2 4, 4 ला 4 कॅन्सल झाले बाळांनो. म्हणजे काय मिळालं, mr² π²n². m π²r⁴n². ठीक आहे, असं चालते r⁴n². मग हे सोडवताना यातल्या कन्सेप्ट काय काय माहित आहे. 20 kg मला डिस्कचं मास दिले, π² ची किंमत 10 दिल्या, r तर मला माहित आहे रेडियस 0.25 मीटर, आणि n तर आपण काढलाय, त्याला डिवायडेड बाय 60 × 20 म्हणजे आरामात सुटेल. दिस इज युअर रोटेशनल एनर्जी. एनर्जी आहे म्हणजे जूल आहे युनिट, वर्क डन थोडक्यात. आता सेकंड मध्ये काय सांगितलंय आपल्याला, तो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कुठला माहित आहे, हा माहित आहे बघा, उभा 1/2 mr². पण आता हे टँजेन्शियल आहे, पॅरलल टू द प्लेन आहे. माहित आहे ना, हे मी प्लेन शिकवलेलं तुम्हाला. हात घ्यायचा, त्या हातावर बघायचं कसं आहे ते, हे उभं जात आहे ना परपेंडिक्युलर, हे आता टँजेंट आहे. आता ह्या दोघांमध्ये कुठला लॉ वापरू शकत नाही मी. का वापरू शकत नाही, कारण हे दोघं एकतर एकामेकाला इंटरसेक्ट नाहीयेत किंवा एकामेकाला पॅरलल पण नाहीत. एकतर पॅरलल पाहिजेत किंवा एकामेकाला इंटरसेक्ट पाहिजेत एकाच पॉईंट मध्ये. या दोन्ही पैकी काय नाही. मग आपण काय करूया, ह्याला एक पॅरलल शोधूया, म्हणजे ह्याच्या डायमीटर भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. बघा मला, हे बघा, इथं 2 डायमीटर्स काढू शकतो मी, हा एक आणि हा एक. दीज डायमीटर्स आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. बरोबर आहे. हे 2 डायमीटर मी परपेंडिक्युलर काढू शकतो, आणि जे तिसऱ्या झेड ऍक्सिसला पण परपेंडिक्युलर आहेत.
बरोबर आहे. मग तिथे आपण लॉ ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस वापरू शकतो. लॉ ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस काय येतो? आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. एवढं तर समजतंय आपल्याला. आय झेड इज इक्वल टू काय बघा, आय एक्स प्लस आय वाय. बघा नीट, आता हा जो एक्स आहे तो ह्या ऍक्सिस निघालाय, हा वाय. ह्याच्या मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही सेम असणार, कारण दोन्ही पण डायमीटर्स आहेत ना. दीज आर टू डायमीटर्स. देअरफॉर आय एक्स आणि आय वाय इज इक्वल टू काय, आय डी. मग आय एक्स प्लस आय वाय केलं तर काय मिळणार मला? टू आय डीज मिळणार ना. तुम्ही सिंपल एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आय सी, नीट ऐका, पुन्हा ऐका, डीसीच्या बाबतीत असेल तर आय सी इज इक्वल टू कायम टू आय डी. दोन डायमीटरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन म्हणजे आय सी असतो आपला. म्हणजे इथं आय झेड घेतलाय आपण. मग आय झेड इज इक्वल टू टू आय डी आला ना. मग आय डी इज इक्वल टू काय येणार आहे, हा टू डिवाइडला जाणार, म्हणजे 1/2 आय सी. इथं फॉर्म्युला काय आहे, 1/2 एम आर स्क्वेअर. 2 न 2 ला मल्टिप्लाय 1/4 एम आर स्क्वेअर. हा कोण मिळाला मला, आय डी मिळाला का, हा मिळाला. हा काढा, इथं उभा काढा, इकडे काढा, सगळे डायमीटर्स आहेत ना. कुठल्या पण डायमीटरला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, 1/2 एम आर स्क्वेअर. क्लिअर. बघा मी बडबडलेलं कळलं का सगळ्यांना? मी फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवायला सांगितला, आय सी इज इक्वल टू टू आय डी. बघा पाहनो, हा जर सी ऍक्सिस मधून जाणार ऍक्सिस असेल सी पॉईंट मधून, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू द सम ऑफ टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. आता मला याच्या भोवती काढायचं. आता इथला तर माहित झाला 1/4 एम आर स्क्वेअर सापडला ना. आता हे दोन्ही एकामेकाला पॅरलल आहेत आणि ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आर आहे. प्रसिद्ध नियम आपला पॅरलल ऍक्सिसचा आहे, ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी म्हणजे कोण येणार होता, सी मधून जाणारा ऍक्सिस म्हणजे कुठला आहे, आय डायमीटरच आहे ना इथं, म्हणजे इथं आय डी येणार प्लस एम आर स्क्वेअर. याचे डिस्टन्स आर घेणार ना, म्हणजे 1/4 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर म्हणजे 5/4 एम आर स्क्वेअर. मग मला आय टी काढणं काय अवघड नाही बाळांनो. फॉर्म्युला मिळाला मला 5/4 एम आर स्क्वेअर. एम माहिती आहे, आर माहिती आहे, किमती टाका आणि सोडवून टाका. लक्षात आलं का? बघा वाचून न्यूमरिकल नाही कळला तर हा, मला नाही वाटत न करण्यासारखं यात काय आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, डायमीटर जर तुम्हाला प्लेनला काढायचं असेल टेंजेंटला तर डायमीटर पाहिजे. डायमीटरचा काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आपला, आय सी इज इक्वल टू टू आय डी. पकडाच त्याला, सोडूच नका आता. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, आता आपण जरा थिअरीकडे बोलूया, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कडे जाऊया. बघा आपण 11th सायन्स मध्ये आपण जो चॅप्टर लिहिलेला फोर्स किंवा लॉज ऑफ मोशन, त्या चॅप्टर मध्ये काय सांगितलेलं की लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असतं वेन द एक्सटर्नल फोर्स इज झिरो. म्हणजे एखाद्या सिस्टीम वरचं लिनियर मोमेंटम काय असतं, झिरो. तर ते कधी असतं झिरो, तर त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स काय पाहिजे, कंपल्सरी झिरो पाहिजे, कंपल्सरी झिरो पाहिजे. मग बघा लिनियर मोशन मध्ये जे फोर्स रोल प्ले करतो तोच अँग्युलर मोशन मध्ये कोण प्ले करतो, टॉर्क. जर टॉर्क झिरो असेल, नीट ऐका वाक्य माझं, मी काय म्हणतोय, इफ द टॉर्क, हा टॉर्क दिसतोय ना, इथं आहे टॉर्क, हा होगा, हा सापडला का, हा टॉर्क. टॉर्क जर झिरो असेल तर अँग्युलर मोमेंटम सुद्धा काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काय, तर आपण ते प्रूफ करूया. बघा जर टॉर्क, एक्सटर्नल टॉर्क जर एखाद्या सिस्टीमवर झिरो असेल, एक्सटर्नल टॉर्क काय लावला नाही, तर अँग्युलर मोमेंटम कंपल्सरी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि एखादी जर गोष्ट कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह झिरो येतं बाळांनो. मी पुन्हा सांगतोय, एखादी गोष्ट जर कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं पाहिजे, झिरो. म्हणजे dl/dt काय आला पाहिजे, झिरो. म्हणजे तेव्हा आपण म्हणतो की L इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, मग हे प्रूफ करूया. प्रूफ करणं काय अवघड नाही. वी ऑल नो दॅट L इज इक्वल टू R into P. ओके, L इज द अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. L ला काय म्हणतो आपण, अँग्युलर मोमेंटम. R इज द डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, अँड P इज द मोमेंटम. ठीक आहे, मग आपण काय करूया, वेअर R इज द पोझिशन वेक्टर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, P इज द लिनियर मोमेंटम, वी ऑल नो दॅट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, मी डेरिव्हेटिव्ह घेतलं त्याचं विथ रिस्पेक्ट टू टाइम, dl/dt इज इक्वल टू ddt ऑफ R क्रॉस P. इथं कुठला रोल वापरतात ते, मॅथ स्टुडंट काय सांगणार, कुठला रोल वापरणार, प्रोडक्ट रोल वापरणार. ओके, डेरिव्हेटिव्ह. आता माझं मॅथ्स नाही, तुम्हाला माहितच आहे, बट फिजिक्स इझी आहे. जर तुमचं मॅथ्स नसेल, मॅथ्समध्ये जरी तुम्ही वीक असाल तरी फिजिक्स आपल्याला चांगलं जमतं, बिकॉज वी आर ओरिएंटेड फॉर कन्सेप्ट. आपण कन्सेप्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा. जर आपल्याला कन्सेप्ट कळला ना तर भरपूर गोष्टी समजतात. हां, मॅथमॅटिक्सचा उपयोग हा होणारच, पण त्यासाठी जे सिंपल फॉर्म्युले असतात, जे सगळ्यांना माहीत असतात, तेच आपण वापरतो. आता इथं प्रोडक्ट रूल काय सांगतो, पहिला आहे असंच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा आहे असा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. लहान मुलांना सांगतो तसं आपण सांगतोय. R हा असा घेतला, dp/dt केला, प्लस
पी आहे असाच घेतला, डी आर बाय डी टी घेतला. आता आर अपॉन टी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय राहिले, वेलॉसिटी. डी आर बाय डी टी म्हणजे काय, वेलॉसिटी. आणि चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम बघा, आलं बघा न्यूटनचा सेकंड लॉ. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम इज नथिंग बट अप्लाइड फोर्स. आलं का इक्वेशन, डीपी बाय डी टी इज इक्वल टू एफ. कन्सेप्ट क्लिअर आहे. म्हणजे या डीपी बाय डी टीच्या ऐवजी एफ येणार आणि ह्या डीव्ही बाय डी टीच्या ऐवजी काय येणार, पी येणार. ठीक आहे, मग आपण टाकूया सगळ्या किमती. डीएल बाय डी टी इज इक्वल टू व्हॉट, आर क्रॉस एफ प्लस एम इंटू व्ही क्रॉस व्ही. वाय हे काय लिहिलंय रे, अरे ह्या पीचा फॉर्म्युला टाकलाय, ह्या डी आर बाय डी टीचा फॉर्म्युला काय व्ही, आणि पीचा फॉर्म्युला काय रे, मास इंटू वेलॉसिटी. मास इज स्केलर क्वांटिटी, त्यामुळे मास आली बाहेर. बघा या पीची किंमत काय टाकल्या, मास इंटू वेलॉसिटी, आणि या डी आर बाय डी पीची डी टीची किंमत टाकल्या वेलॉसिटी. आता काय झालं गोंधळ, हा मास स्केलर क्वांटिटी असल्यामुळे बाहेर लिहिला, त्यामुळे फॉर्म्युला काय मिळाला, एम व्ही क्रॉस व्ही. जर तुम्हाला माहित असेल तर आपलं चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिकल कन्सेप्ट मध्ये क्रॉस प्रोडक्ट बद्दल आपली चर्चा झाली आहे. ए क्रॉस ए इज इक्वल टू 0, बी क्रॉस बी इज इक्वल टू 0. जर सेम ऍक्सिस सेम वेक्टरला जर मी वेक्टर प्रोडक्ट घेतला तर तो काय येतो, 0. किंवा पॅरलल वेक्टर्स, तर व्ही आणि व्ही एकामेकाला काय झाले, पॅरलल आहेत, बरोबर, सेम आहेत. वेक्टर सेम आहेत म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येणार, 0. मग हा 0 आला, ही पूर्ण टर्म 0 झाली ना दादा, पूर्ण टर्म 0 झाली. म्हणजे मला फक्त आर इंटू एफ मिळालं. डीएल बाय डी टी इज नथिंग बट आर इंटू एफ, वेअर आर इज द पोझिशन वेक्टर, एफ इज द फोर्स. आर इंटू एफ म्हणजे काय रे बाळांनो, टॉर्कच की आपला, बरोबर आहे. म्हणजे डीएल बाय डी टी इज इक्वल टू काय मिळालं, टो. डीएल बाय डी टी इज इक्वल टू टो. पण आपण काय म्हणतोय, व्हेन एक्सटर्नल टॉर्क इज 0. बघा एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर डीएल बाय डी टी किती येणार बाळांनो, टॉर्कच येणार ना, 0 म्हणजे 0 भोपळा. डीएल बाय डी टी इज इक्वल टू 0. दॅट्स वाय एल इज इक्वल टू कॉन्स्टंट, और एल इज अ कॉन्स्टंट. बघा बाळांनो फार इझी आहे कन्सेप्ट. मी काय केलं, डीएल बाय डी टी केलं. डीएल बाय डी टी साठी एलचा फॉर्म्युला टाकला, आर इंटू पी, आर क्रॉस पी. वेक्टर सॉरी प्रोडक्ट रूल वापरला डेरिव्हेटिव्हचा, आणि नंतर मी काही वेक्टरचे आणि फॉर्म्युलेस टाकले आणि कॅन्सल करून टाकलं, सगळं 0 झालं शेवटी. मिळाला का 0. ओके, L is a constant. When external torque is applied on the system of particles, then we have seen that the external torque is 0, then L is constant or constant. मग हे कुठे बघायला मिळतं, मला भरपूर ठिकाणी बघायला मिळतं. ड्युरिंग सम शोज ऑफ बॅले डान्सर असेल, ॲक्रोबॅट इन सर्किस असेल, स्पोर्ट्स लाईक आईस स्केटिंग, डायव्हिंग इन स्विमिंग पूल, ह्या सगळ्यांमध्ये प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरतात. कारण की एलचा फॉर्म्युला काय आहे, आय ओमेगा, बरोबर आहे. जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल, तर आय वाढला तर साहजिकच तुमचा एन कमी होणार, आणि जर आय कमी झाला तर एन काय होणार, वाढणार. म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स वाढणार. बघा ना, तुम्ही आता इमॅजिन करून बघा, तुम्हाला जेव्हा ती बॅलेट डान्सर किंवा स्केटिंग वाला माणूस आहे, त्याला जर जोरात फिरायचं असेल तर तो काय करतो, बॉडी आपली कॉन्ट्रॅक्ट करतो, म्हणजे आपली रेडियस कमी करतो. रेडियस कमी झाल्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, एम आर स्क्वेअर. आर कमी झाला ना बाळांनो, आर कमी झाला म्हणजेच त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, म्हणजे त्याचे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काय झाले, वाढले. त्याला जोरात फिरायचं असेल तो कॉन्ट्रॅक्ट करतो बॉडी, आणि कमी स्पीडनं कमी रिव्हॉल्युशन फिरायचं असेल तर हात पसरतो, हात पाय. बघा आठवून बघा, इथं बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल पण दिलंय, वाचून बघा. इन दिस केस मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ देअर सिस्टीम बिकम्स मिनिमम, जेव्हा ते हात पसरतो तेव्हा रिव्हॉल्युशन डिक्रीजेस, आणि अपोजिट टू इट. ठीक आहे. नाव डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल सेम आहे ना, तो जेव्हा त्या बोर्डवर उडी मारतो, जो तुमचा डायव्हर आहे, जो डायव्ह मारणार आहे खाली, तो जेव्हा त्या बोर्डवरून कार्डबोर्डवरून उडी मारतो तेव्हा तो काय करतो, आपले हातपाय स्ट्रेच करतो, म्हणजे इन्क्रीज द मोमेंट ऑफ एनर्जी. आणि जेव्हा तो बरोबर उडी मारून झाली की तो आपली बॉडी कॉन्ट्रॅक्ट करतो, फोल्ड देअर बॉडी, आपली बॉडी पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट करतो, की जेणेकरून नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मिळावे त्याला. ओके, बघा तुम्ही विचार करून नक्की समजेल. ओके, ह्याच्यावर एक न्यूमरिकल आहे, ठीक आहे, जो आपण उद्या घेणार आहोत. जसं आपण आज 2 घेतले तसेच हे 2 घेऊन टाकायचे उद्या. अवघड नाहीत, सोपे आहेत. मी एकदम सोप्या भाषेत घेणार आहे, ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. मग पुढचा एक पॉईंट बघायचा आहे. आज हा पॉईंट बघून आपण थांबणार आहे, आणि नंतर उद्या आपण हा न्यूमरिकल आणि
लिनियर ऍक्सिलेशन ऑफ स्पीड वाईल प्युअर रोलिंग डाऊन इन इन्क्लाइंड प्लेन बॉडी बघणार आहे, आणि ज्यामध्ये आपण हे सगळे फॉर्म्युले पण डिस्कस करणार आहे, सगळे टेबल डिस्कस करणार आहे. उद्याचा चॅप्टर म्हणजे लेक्चर म्हणजे लास्ट लेक्चर असणार आहे थिअरॉटिकली. ठीक आहे. आज आपण एकच पॉईंट बघणार आहे की रोलिंग बॉडी होताना काय होतं, कायनेटिक एनर्जी कशी चेंज होते. बघूया, आता स्टार्ट करूया. रोलिंग मोशन. तुम्ही रोलिंग मोशन कन्सेप्ट केली तर विचार करा, वरनं एखादी बॉडी रोल करत यायला लागली खाली. जर वरनं एखादी बॉडी रोल करत खाली यायला लागली, समजा उदाहरणार्थ ही डायग्राम घेऊया, ही बॉडी वरून खाली येते, आता हे बघू नका यस एच साइन थिटा हे काय बघू नका, एक कॉमन सेन्स बघा, ही बॉडी वरनं खाली रोल होत निघाल्या गुरगुर गुरगुर खाली. बरोबर. आता इथं त्याला दोन मोशन आहेत बाळांनो, ती स्वतःमध्ये रोटेट पण होती आणि तशीच एक ती काय करते पुढे पण जाते, म्हणजे त्याला ट्रान्सलेशन मोशन पण आहे आणि रोटेशनल मोशन सुद्धा आहे. इट अक्वायर्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी as well as translational kinetic energy. Then the total energy kinetic energy is the sum of these two. म्हणजे जर बॉडी एखादी विदाउट स्लिपिंग, बॉडी स्लिप नाही झाली पाहिजे, प्युअरली रोटेट व्हायला पाहिजे. इथे शब्द काहीतरी वापरलाय बघा, प्युअर रोलिंग डाऊन. मी पुन्हा सांगतोय प्युअर रोलिंग डाऊन बरं का, साइडिंग नव्हे. तुम्ही जर एखादा स्पियर जरी टाकला तर तो सुरुवातीला स्लाइड होत असताना परत रोल होतो. आपण इथं काय करतोय, फॉर आवर अंडरस्टँडिंग आपण प्युअरली रोटेशनल मोशन घेतोय. ठीक आहे. रोलिंग बॉडीमध्ये प्युअर एक बॉडी आहे, डिस्क आहे, सिलेंडर आहे, बार आहे, रॉड आहे, काही जे वरनं ढकलं खाली यायला लागले, दगड आहे मोठा, तो रोल होत यायला लागलाय, असं गुडगुड गुडगुड खाली यायला लागलाय, तर त्याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी असतात बाळांनो, 2. आणि त्याचाच फॉर्म्युला काढायचा आहे मला टोटल कायनेटिक एनर्जीचा. बघूया. The objects like cylinder, sphere, wheel, etc. are quite often seen to perform rolling motion. Rolling motion perform करतात त्या. In case of pure rolling, two motions are undertaking simultaneously. दोन मोशन असतात. कुठल्या कुठल्या? Circular as well as linear. आणि rotational or linear. त्यामुळं it is too difficult to describe. Individual motion of the particle is too difficult to describe. ठीक आहे. However, center of mass तर काय linear motionच perform करणार. बरोबर आहे. However, the theory consideration we can consider the actual motion to be result of circular motion of the body as whole about the one symmetrical axis and linear motion of the body assuming it is be concentrated at the center of mass. In other words, the center of mass perform purely translational motion. Center of mass का रोल होणार आहे का? नाही होणार. तो purely काय करणार आहे? Translational motion करणार आहे. According to object possess two types of kinetic energies. दोन टाइप ऑफ कायनेटिक एनर्जी करणार तो, रोटेशनल आणि ट्रान्सलेशन. सम ऑफ दिस टू टोटल गिव्स टोटल कायनेटिक एनर्जी. मग मला टोटल कायनेटिक एनर्जी काढायची आहे ना दादा. आता काय करूया, एक बॉडी घेऊया ज्याचा मोमेंट ऑफ एनर्जी किती आहे, आय. बघा इथं दिले, द बॉडी ऑब्जेक्ट इज रोलिंग डाऊन विच हॅव मोमेंट ऑफ एनर्जी आय. V is the linear speed of the center of mass, linear speed. R is the radius of the body. Omega is the angular speed of rotation of the body. Omega is equal to V upon R. We all know that. Okay. For any particle, M is the mass of the body, K is the radius of gyration, and I is equal to mk square. हे सगळं माहिती आहे आपल्याला. मग टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता हा फॉर्म्युला हे दिसतोय ना, हे लय महत्वाचं आहे बरं का. हे पार्टच पाहिजे सगळ्यांच्या. 1 + k² अपॉन r स्क्वेअर, सगळ्यांची k² अपॉन r स्क्वेअर पार्ट पाहिजे. आता म्हणाल मध्ये सर कावडी मारताय, तर जाऊया पहिल्यापासून. तर टोटल कायनेटिक एनर्जी E इज इक्वल टू 1/2 mv². आता हा फॉर्म्युला एक्सप्लेन नाहीच करणार मी. 1/2 I ओमेगा स्क्वेअर इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता सगळ्यांच्या किमती टाकूया. आयचा फॉर्म्युला काय रे बा, बघा mk², आणि ओमेगाचा फॉर्म्युला काय V अपॉन R आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथं काय मिळालं 1/2 mv² आणि इथं काय मिळालं 1/2 mk² v² अपॉन r². आता 1/2 mv² दोन्हीकडे पण आहे, ते कॉमन बाहेर काढलं म्हणजे इथं राहिला 1 आणि इकडे काय राहिलं बा k² अपॉन r². बरोबर. म्हणजे 1/2 mv² ब्रॅकेट मध्ये 1 + k² अपॉन r². हा फॉर्म्युला आपल्याला पुढे लागणार आहे. इथपर्यंत डेरिव्हेशन कळलं तुम्हाला. इट मस्ट बी रिमेंबर दॅट द स्टॅटिक फ्रिक्शन इज इसेन्शियल फॉर प्युअरली रोलिंग बॉडी. स्टॅटिक फ्रिक्शनची गरज आहे. इन दिस केस इट प्रिव्हेंट टू स्लाइडिंग द मोशन. स्लाइडिंग नको आहे आपल्याला. You might notice that many times while rolling down the motion is initially purely rolling motion and that after on turns out a sliding motion. बरोबर. पहिल्यांदा रोलिंग असते परत स्लाइडिंग होते. Similarly, if you push a spear like object along horizontal surface, initially it slips for some distance and then start rolling. म्हणजे प्युअरली रोलिंग मोशनला स्टॅटिक फ्रिक्शनची फार गरज असते. आता आपण जो पॉइंट बघितला कायनेटिक एनर्जीचा, तो काय मिळाला 1/2 mv², 1 + k² अपॉन r².
तर मला या व्हीचा फॉर्म्युला काढायला लागेल, इथल्या ऍक्सिलेशनचा फॉर्म्युला काढायला लागेल, जो आपण उद्या काढणार आहे. इथे बघा सगळ्यांचे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर दिलं, कारण तोच सगळ्यात महत्वाची टर्म आहे बाळांनो आपल्याला, जे उद्या आपण गुपित ठेवलंय. म्हणजे उद्याचं लेक्चर महत्वाचं आहे. उद्या आपण त्याचे ऍक्च्युअल फॉर्म्युले काढणार आहे. आज कन्सेप्ट कळली, हा फॉर्म्युला कुठून आला कळला का? बघा, E इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि हे विसरायचं नाही. जर डिस्क दिली असेल तर 1/2 mv स्क्वेअर mr स्क्वेअर लिहायचं तिथं, डिस्क दिली असेल तर. रिंग दिली असेल तर mr स्क्वेअर, स्पिअर दिला असेल तर 5/2 mr स्क्वेअर. पण जो बॉडी दिलाय त्याचा वापरायचा. आता इथं आपल्याला कुठली बॉडी दिलेली नाही ना, त्यामुळे आपण काय केलंय, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला वापरला, mk स्क्वेअर. वी ऑल नो दॅट. ठीक आहे. म्हणजे आज आपण काय काय गमती बघितल्या. आज एक न्यूमरिकल पाहिला का नको तो वर जायला. ठीक आहे. आज आपण कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघितलं. बघा बाळांनो, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पुन्हा एकदा रिवाइज करतो. व्हेन द एक्सटर्नल टॉर्क इज 0. बघा, एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, तो जर 0 असेल, एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम काय असतं बघा, कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्व्ड असतो. त्यामुळे I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. विसरू नका हा फॉर्म्युला. I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. ठीक आहे. आय वाढला, ओमेगा कमी होणार, ओमेगा वाढला, आय कमी होणार. कळतंय? पण त्याची टर्म कॉन्स्टंट राहणार. मग बॅलेट डान्सर उदाहरण आहे, ड्रायव्हिंग इन स्विमिंग पूल, वाचून काढा. मग उद्या न्यूमरिकल घेऊया. उद्या काय घेणार आपण, हा न्यूमरिकल घेणार छोटासा, हा एक छोटा दुसरा आहे, 2 छोटे न्यूमरिकल्स घेणार. नंतर आपण घेणार काय, हे डेरिवेशन. हे तर डेरिवेशन फारच सोपं आहे, का अर्ध केलेच आपण ऑलरेडी आता. हा, जरा पुढे डिटेल मध्ये बघणार. आणि नंतर आपण हे चार्ट डिस्कस करणार. म्हणून मी उद्यासाठी हे लेक्चर ठेवले, कारण उद्या चार्ट डिस्कस करायचे आहेत ना आपल्याला बऱ्यापैकी. ठीक आहे. आणि मग एक्झरसाइज, याच्यामध्ये मग न्यूमरिकल्स भरपूर आहेत. देअर आर लॉट्स ऑफ न्यूमरिकल्स. बघा इथे एक दिला 1, परत हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 भरपूर आहेत. सोडवायचे आपण सगळेच, एक पण नाही ठेवायचा. ओके. मग आज समजलं का, सारखं वर खाली करतोय, डोकं नाही दुकान. ठीक आहे. आणि काय क्युरी आली तर नक्की व्हॉट्सअप करा. ओके. सगळ्यांनी काळजी घ्या आणि घरीच थांबा.